जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा अ, ओवी नंबर 57. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, आमुचे कुळी हनुमंत. हनुमंतांचे मुख्य दैवत, तया विणामचा परमार्थ. सिद्धी सन पावे सर्वदा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदास बोधाभिधम. यत्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बघा, स्वगुण परीक्षा सुरू आहे. स्वगुण परीक्षा सांगत असताना स्वगुण परीक्षेच्या या समासामध्ये समर्थांनी किती सुंदर वर्णन केलं आहे. म्हणजे ते वाईटाचं वर्णन आहे, पण किती बारीक निरीक्षण त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि आपल्याला कशाचा त्रास होतो, कशाचं दुःख होतं, हे आपल्या नकळतपणे जरी आपण ते भोगत असलो तरीसुद्धा ते आपल्याला कळत नाही. आणि कळल्यानंतरसुद्धा आपल्याला ते आठवत नाही, ते विस्मरणात जातं. त्या विस्मरणाचीच आठवण समर्थ या ठिकाणी करून देत आहेत. त्यांनी सांगितलं, दृश्य जगताबद्दल थोडीशी नाराजी किंवा उदासीनता निर्माण व्हावी, म्हणजेच वैराग्य मनामध्ये निर्माण व्हावं, विवेकाने प्राधान्यक्रम ठेवावा देवाचा, हे सांगण्यासाठी त्यांनी याची फोलता सांगायचा प्रयत्न केला आहे. की हा संसार असार म्हणण्यापेक्षा यामध्ये आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. गर्भवासातलं दुःख सांगितलं, बालकाचं दुःख सांगितलं, कुमारावस्थेतलं दुःख सांगितलं. आता तरुण झाला आहे, तारुण्यातलं त्यांनी दुःख सांगितलं. काही वेळ सुख मिळाल्यासारखं वाटतं, पण त्या सुखामध्येच दुःख दडलेलं आहे. अशा प्रकारची एक नवीन माहिती नसलेली गोष्ट, जे अज्ञान आहे, ज्या अज्ञानामध्ये तो बुडून जातो आणि ज्ञान समजून, आनंद समजून ज्यामध्ये तो डुबून जातो, त्या गोष्टीची जाणीव फक्त समर्थ या ठिकाणी करतायत.
जसं मरणाचे स्मरण असावे म्हणतात, तसं आपल्या दुःखाचं सुद्धा थोडंसं स्मरण, त्याच्यात अडकून पडायचं नाही, त्याचा नकारात्मक विचार करायचा नाही. पण आपण अशा प्रकारचं दुःख पुन्हा पुन्हा भोगायचं का, या गोष्टीवरती तर चिंतन आवश्यक आहे. स्वगुण परीक्षा ह्यासाठी आवश्यक आहे की ज्या ज्या प्रकारची दुःख आपण भोगली, कळत न कळत सुद्धा, कळताना दुःख भोगतो त्याचा आणिकच त्रास होतो, पण न कळता सुद्धा कोणती दुःख भोगली याची जाणीव समर्थांनी बाकी निश्चितच या गर्भवासाच्या दुःखापासून सुरू केलेली आहे. त्यानंतर 27 पासूनच्या ज्या ओव्या होत्या, त्या 27 पासूनच्या ओव्या तारुण्याबद्दल होत्या, की तारुण्यामध्ये मनुष्याला खरा आनंद मिळतो. ज्यासाठी मी शोधत होतो, जो आनंद मी शोधत होतो तो सगळा मला मिळाला आहे, अशी एक संकल्पना होऊन त्याचं संसारामध्ये फार छान मन लागतं आणि बराच काळपर्यंत त्याला आनंद मिळतो सुद्धा. ह्या गोष्टीची सुद्धा स्पष्ट कल्पना दिली. पण त्यावेळी आईवडिलांनी ज्यासाठी लग्न करून दिलं, ती संभ्रमावस्था अतिशय सुंदर सांगितली आहे समर्थांनी, की लग्न करून देताना, विवाह करून देताना आईवडिलांची संभ्रमावस्था, विवाह करणाऱ्याची संभ्रमावस्था असते, तरीसुद्धा तो विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसताना जीव कसा त्यामध्ये गुंतून जातो. गुंतणे हा जो मानवाचा गुण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सुख मिळतं त्या ठिकाणी आपण गुंतून पडतो. याच्यामध्ये आपला खूपसा काळ जातो, व्यतीत होतो. आता वाया जातो असं म्हणायचं नाही, व्यतीत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. ते स्त्रीचं वर्णन केलं आहे, स्त्रीच्या माहेरच्यांचं वर्णन केलं आहे, याचं कौतुक, ह्याला कशाचं कौतुक हवं आहे त्याचं वर्णन केलं आहे. आईवडिलांचे जुने शब्द त्याला आता आठवत आहेत, कारण त्याला स्त्रीमध्ये सुख मिळायला लागलं आहे. स्त्रीमध्ये जेव्हा सुख मिळायला लागतं तेव्हा तो आईवडिलांनी जे काही थोडासा त्रास दिला, कष्ट करून ज्या ठिकाणी त्यांना पुढे आणण्यासाठी जे काही त्याला रागवलं आहे, शिस्त दाखवली आहे, त्यामुळे तो आईवडिलांपासून दुरावतो. जी आई त्याला अतिशय आवडत होती त्या आईपासून तो दुरावतो आणि स्त्रीमध्ये गुंततो. काही दिवसांनी त्या स्त्रीमधलं सुद्धा गुंतणं त्याला नकोसं होतं. ते उदाहरण अतिशय सुंदर आहे खेळण्यांचं, की ज्या ठिकाणी एक खेळणं खेळलं, थोड्या वेळानंतर त्या गोष्टीचा कंटाळा येतो आणि फक्त आई जशी हवी असते तसं व्हावं, तसं व्हायला हवं आहे. यासाठी समर्थांनी या स्वगुण परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःखाचं उदाहरण दिली आहे. दुःखाचं उदाहरण देत असताना त्यांनी सत्य काय घडलं आपल्या जीवनामध्ये त्याचं अगदी तंतोतंत वर्णन केलं आहे. मग स्त्री कारणे देह विकला, स्त्री कारणे सेवक झाला, हे सगळं आपण सांगितलं. इतका त्यामध्ये गुंतला तो, की स्त्री कारणे परमार्थ, आता इथे राहिलं, स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडला, स्त्री कारणे अंतरला, तीर्थयात्रा स्वधर्म. आता खरं नैसर्गिक धर्म कोणता आहे त्याचा, स्वधर्म कोणता आहे, की कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी जायचं आहे, देवस्थानी जायचं आहे, देवाच्या तिथे बसायचं आहे, त्या ठिकाणी मनःशांती मिळवायची आहे, तीर्थयात्रा करायची आहे. पण हा जो स्वधर्म आहे, याचं कारण काय, याचं कारण पुन्हा मूळ जर शोधलं आपण, तर गर्भवासामध्ये जे भगवंताशी संवाद होतात किंवा भगवंताचाच तो अंश असल्यामुळे भगवंतांनी त्याला सांगितलं असतं कानामध्ये, की बाबा रे, तुला जेव्हा मी पृथ्वीवर पाठवतो तेव्हा हे सगळं माझं जिथे जिथे अस्तित्व आहे त्या ठिकाणी तुझं मन रमायला पाहिजे. मग त्यांचं अस्तित्व कुठे आहे, तीर्थांमध्ये आहे. मग या सगळ्या देवस्थानी त्यांनी जायला पाहिजे. स्वधर्म हा आहे. स्वधर्म कोणता त्याचा, स्वधर्म म्हणजे भगवंताची प्राप्ती. या 3 गोष्टी ज्या त्या दिवशी आपण सांगितल्या, काळाचं भान आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याची इच्छा ही तुला मुळात दिली आहे. मग हा स्वधर्म आहे. स्वधर्म कोणता, की ज्या ठिकाणी आपण भगवंताची आठवण करू, स्मरण भगवंताचं ठेवू, पण तीर्थयात्रा करत नाही. स्त्री कारणे अंतरला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे लोभी झाला. वरवरच्या प्रेमापोटी, कामापोटी, वासनेपोटी, शारीरिक आकर्षणापोटी त्याला हा आनंद खरा वाटला आणि सगळे धर्म वगैरे त्यांनी सोडून दिले. खरंच काही काळ असा होतो की ज्या ठिकाणी पूर्णपणे धर्म सोडून फक्त संसारामध्ये तो गुंततो. अशा प्रकाराने त्याचा इतका आयुष्याचा महत्त्वाचा काळ जातो, ज्या काळामध्ये त्यांनी आणखी काहीतरी करणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी समर्थांनी ज्या मागच्या ओळीमध्ये सांगितलं, स्वकळा, आपल्यामध्ये असलेली कुशलता तो विसरतो, स्वतःची बुद्धी तिला देऊन टाकतो. त्या संसारातल्या दुसऱ्या भागाला ती पूर्णपणे ती बुद्धी दिल्यामुळे स्वतःच्या बुद्धीने कोणतंही काम तो करत नाही. सगळं ते दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो आणि अशा प्रकारे आनंद 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 म्हणत सुखाचा काळ असा तो घालवतो.
मग स्त्रीकारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारले नाही, तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले. कोणत्याही प्रकारचा विचार तो वेगळा करत नाही. प्राधान्यक्रम जसं म्हणून विवेकाला किती महत्त्व आहे. समर्थ ज्यावेळी विवेकाबद्दल बोलतात तो विवेक या ठिकाणी किती कामाचा आहे. प्राधान्य स्त्रीला दिल्यामुळे, प्राधान्य संसाराला दिल्यामुळे तन मन धन सर्वही त्या स्त्रीला अर्पण केलं. म्हणजे स्त्रीनी पुरुषाला अर्पण केलं. आणि अशा प्रकारांनी दोघांनी संसाराला जी सुरुवात केली आहे त्या ठिकाणी दोघंही स्वधर्म विसरले. या ठिकाणी दोघंही स्वधर्म का विसरले? कारण ते एकमेकांमध्ये गुंतले. मायेमध्ये गुंतल्यानंतर कधीही शाश्वत सुख मिळत नाही असं समर्थांना या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे. स्त्री कारणे सर्व काही शुभाशुभ विचारलेले नाही. कुणाला जर मोठ्या व्यक्तीला विचारलं असतं, कुणाला जर सज्जन माणसाला जर विचारलं असतं, जर त्या ठिकाणी आनंद पूर्ण न घेता संसार करत कर्म करत भगवंताकडे जर लक्ष दिलं असतं तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. पण अनन्य भावे समर्पण फक्त त्यांनी संसाराला केलं आहे. आपल्या शारीरिक इच्छांना, आपल्या शारीरिक वासनांना न समजता त्या ठिकाणी त्यांनी समर्पण केलं आहे. आणि आपण इकडे म्हणतो देवा सगळं तुझं आहे, देवा तुझं सगळं म्हणत असताना सगळा संसार करतो, देवाच्या नावाने फक्त शब्द वापरतो की देवा हे सगळं तुझं आहे, देवा सगळं तुझं असतं म्हणत असताना अगदी नावापुरता नैवेद्य त्याला दाखवतो. जे आपल्याला आवडतं तेच फक्त भगवंताला दाखवतो. कारण भगवंत खात नाही, ते उरलेलं आपल्याला खायचं आहे. त्यामुळे आपल्या खाण्याला आपल्याला जे आवडेल तशा प्रकारचं जर नैवेद्य आपण दाखवत असू तर या नैवेद्याला किती अर्थ आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना समर्थ म्हणतात प्राधान्यक्रम चुकला. आपल्याला एक प्रकारचा निर्णय जो घ्यावा लागतो, एका निर्णयावर पूर्ण आयुष्य आहे. आणि तो निर्णय आपण ह्या काळामध्ये संसारासाठी घेतो. आणि ही जगरहाटी आहे. जगरहाटी असल्यामुळे, ही माया भगवंताची असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडतात. हे जेव्हा आपण स्वतःच्या मनाला विचारतो, या सगळ्या मनामध्ये चिंतन जेव्हा करतो, खरंच असं घडलं आहे. कारण अंतर्मनातला आवाज आपल्याला काहीतरी वेगळं बोलत असतो. पण त्या सगळ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत फक्त बुद्धी सांगते बाबा रे ह्यामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे असं जेव्हा म्हणते तेव्हा मन खरंच पूर्णपणे त्यात रमून जातं. आणि निर्णय जो घेतला जातो, प्राधान्यक्रम जो घेतला जातो तो फक्त संसाराला दिला जातो. त्यामुळे तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले. जे आवश्यक आहे अर्पण करणं ते सगळंच्या सगळं त्यांनी त्या संसाराला अर्पण केलं आहे. आणि यात कोणतीही अमान्यता नाही. हे सगळं असं घडलं आहे. या क्षणी तरी सुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव झाली तर या इतरांना सांगत असताना या सगळ्या गोष्टी आपण बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. त्यातून कुठे ना कुठेतरी हे पाझरेल आणि आपला आनंद स्वधर्म तो व्यक्ती विसरणार नाही. यासाठी समर्थांची ही सगळी तळमळ आहे. नंतर स्त्रीकारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला. त्यांनी स्वहिताला नाडला. आता हित आणि स्वहित स्वार्थी असावे हे खरे का नाही? भगवंत स्वार्थी नाही हे खरे नाही का? भगवंत स्वार्थी नाही का? कोण म्हणेल भगवंत निस्वार्थी आहे? आपल्याला शिकवतात निस्वार्थी व्हायला. मी एक चिंतनिका लिहिली या ठिकाणी की भगवंत स्वतः म्हणतात की तुम्ही निस्वार्थी बना. पण भगवंत स्वतः स्वार्थाचा पुतळा आहेत. कसे? की त्यांना सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं आहे. पण त्यांच्या स्वार्थामध्ये आणि आपल्या स्वार्थामध्ये अगदी 360 डिग्रीचा फरक आहे. ज्या ठिकाणी आपण स्वार्थी जे असतो ते आपल्या कल्याणासाठी असतो. आपलं कल्याण व्हावं, आपल्याला आनंद व्हावा म्हणून आपण स्वार्थी असतो. भगवंत दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून स्वार्थी असतो. तू एकदा माझ्याकडे आला की तुझी सगळी जबाबदारी घेण्यासाठी मी तत्पर आहे हे सांगण्यासाठी तो स्वार्थी आहे. मग स्वहित आणि स्वार्थ काय? भगवंताकडे आकर्षित होणे आणि भगवंताला आपली सगळी जबाबदारी सोपवणे. लग्न जरी झालं तरी हे आजकाल खूप मुलं, नवीन पिढी पुष्कळ जण असं जाणून आहेत या सगळ्या गोष्टी. कशाने हा बदल झाला आहे मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात. नवीन लग्न झालेली मुलंसुद्धा मनापासून अगदी भगवंताची भक्ती करत म्हणतात आम्ही आता संसाराला सुरुवात करतोय पण देवा तुझा आशीर्वाद आम्हाला असू दे. या एका गोष्टींनीच अतिशय मोठा परिणाम होतो. हा अशा प्रकारचा निर्णय घेणं हे आपल्या स्वहिताचं आहे. मग असं म्हणत असताना स्त्रीकारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला. ज्यांना जे कळलं नाही, ह्या गोष्टी ज्यांना कळल्या नाही तो स्वहिताच्या पासून दूर गेला की नाही. स्वहित काय आहे? कारण मी कोण हा प्रश्न चौथीतही विचारला जातो. आठवत असेल आपल्याला, अगदी छोटी छोटी आपण असतो शाळेमध्ये तेव्हा मी कोण याचं उत्तर लिहा म्हणतात. मग 10वीलाही तोच प्रश्न.
MScलाही तोच प्रश्न, आपण परमार्थामध्ये आलो तरीसुद्धा तोच प्रश्न, मी कोण? जोपर्यंत मी म्हणजे अंतर्मनातला मी आपण जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मी कोणचं उत्तर प्रश्न ते विचारत राहणार. जोपर्यंत मी कोण आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी सनातन आहे, मी जीव आहे, हा देह वेगळा आहे, हे जेव्हा उत्तर येईल तेव्हा कुठे मतीमध्ये बुद्धीमध्ये स्थिरता येईल. मग तो नाडल्या जाणार नाही. त्या दिवशीपासून त्याच्या स्वहिताला सुरुवात होईल. कारण मला जे आवडतं आहे ते आतमधल्या अंतरात्म्यातल्या आवाजाला, चैतन्याला आवडतं आहे का? चैतन्याला जे आवडतं आहे तेच करीन. वरवरच्या प्रेमाला, वरवरच्या प्रलोभनांना, वरवरच्या लबाडीला मी भुलणार नाही. ही सगळी लबाडी आहे. जसं त्या मुलांना खेळण्यातून लक्ष निघून जातं, तसं आपलंही एकेका प्रेमामधून लक्ष निघून जात आहे की नाही बघा. आईचं प्रेम नकोसं होणं शक्य होतं का कधीतरी, कधी काही. पण आईचं प्रेमसुद्धा नकोसं झालं. आईच्या ऐवजी त्याची जागा दुसऱ्यांनी घेतली. मुलांची जागा बायकोनी घेतली. आणि पुढे जाऊन अशी वेळ येते की बायकोची जागा सुद्धा महत्त्वाची वाटत नाही. असं हे जीवनाचं चक्र समर्थ या ठिकाणी समजावून सांगतायत. स्त्री कारणे सोडिली भक्ती. आणि हे जे 20-25 वर्ष जो काही संसार आहे, स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र असतात त्या ठिकाणी भक्ती सोडल्या जाते. बघा, 2 मार्ग असतात. त्या 2 मार्गामध्ये जेव्हा एक मार्ग निवडला तर त्या मार्गाने जाणं भाग आहे. मग त्या मार्गाने ज्या मार्गाने आपण जातोय त्या मार्गामध्ये जे कर्तव्य करायचे ते करावं लागतं आणि त्याच्यात त्याला आनंद मिळतो. मग तो जर आनंद मिळाला तर इकडच्या मार्गाचा पूर्णपणे त्याला विसर पडतो आणि त्यामुळे तो काळ त्याचा त्याच दुःखामध्ये, त्याच गोष्टींमध्ये पूर्ण होतो. म्हणून स्त्री कारणे भक्ती सोडल्या जाते. कारण मनामध्ये 2 गोष्टी राहू शकत नाही. एक तर भक्ती असेल किंवा संसार असेल. भक्ती कशी? ज्या ठिकाणी आपल्याला काहीही दिसत नसताना भगवंताला समर्पित व्हायचं आहे, ज्या ठिकाणी भगवंत समोर दिसत नाही. जे दृश्य जगत आहे त्यावरती आपला विश्वास बसतो. त्यामुळे दृश्य जगतावर आपली बायको, आपला संसार, आपली मुलं, आपलं घरदार हे सगळं दृश्य आहे. मग आपली शरीर हे सुद्धा दृश्य आहे. या दृश्यावरती त्याचा विश्वास बसत असल्यामुळे भक्ती आपोआपच बाजूला पडते. आणि समर्थ म्हणतात विवेक म्हणजे प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे? भक्तीला द्यायला पाहिजे. हा अतिशय मोठा सल्ला या ठिकाणी आहे की स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती. मुळात विरक्त जीव आहे. मुळात तुम्ही बघा, जर खरंच विचार केला, जीवाला काहीच नको असतं. आनंदी राहण्यासाठी कोणतीही विकतची गोष्ट घेतलीच पाहिजे असं कोणतंही आवश्यक गोष्ट कधीही हृदय म्हणत नाही. नुसतं एकांतात गेलं, पाण्याजवळ बसलं, चंद्राकडे बघितलं तरीसुद्धा आनंद होतो. तिथेही जायची गरज नाही. जर मनातल्या मनात आपण विचार केला की या सगळ्या गोष्टी मी अनुभवू शकते, तर तो अनुभव आपण या ठिकाणी सुद्धा घेऊ शकतो. याला कोणत्याही प्रकारचा पैसा, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक लागत नाही. फक्त मन त्या ठिकाणी जायला पाहिजे. एकदा का मन त्या ठिकाणी प्राधान्याने गेलं की तो आनंद, मग त्याला कुठे पैसा लागला? ही आत्मिक ओढ आहे, ही साहजिकता आहे, हे सहजता आहे. या सहजतेमध्ये जीव खरंच आनंदी सुखी असतो. ज्या गोष्टी आपल्याजवळ असून सुद्धा आपल्याला सुख मिळत नाही, पण त्या गोष्टी नसून सुद्धा साधू संतांना सुख कसं काय मिळतं? कारण सुख ही मानसिक अवस्था आहे. इतकं सगळं असून सुद्धा आपण दुःखी असू शकतो आणि त्यांच्याजवळ काहीही नसून सुद्धा ते सुखी असतात. या सगळ्या गोष्टींवरून समजतं की सुख हे गोष्टींवर अवलंबून नसून मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. मनाने जर ठरवलं की सुखी व्हायचं आहे तर भक्ती मार्गामध्ये सुख आहे हे प्राधान्याने जर मी ठरवलं तर फक्त भक्ती मार्ग मी स्वीकारेन. मग भक्ती मार्गांचा एकदा स्वीकार झाला की मग संसाराकडे जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येऊ शकतं. संसार करायचा नाही असं जर सांगायचं असतं तर भगवंतांनी भगवद्गीता सांगितली नसती. अर्जुनाला बाजूला केलं असतं आणि स्वतः युद्ध केलं असतं. पण उलट भगवंतांनी हातात शस्त्रसुद्धा घेतलेलं नाही आहे. सगळं अर्जुनाला करायला लावलं आहे. मग यावरून कर्मयोग हा अतिशय आवश्यक आहे. पण कर्म करत असताना मी सांगतो असं कर्म कर. आपल्या आतल्या आवाजामध्ये जे चैतन्य आहे त्याच्याप्रमाणे तर जर तू वागला तर तुझी बुद्धी फक्त माझ्यामध्ये राहील आणि कर्म शरीराचं काही का होईना ते मला समर्पित होईल. इतका साधा सहज योग आहे. पण हे विसरल्यामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव समर्थ या ठिकाणी करून देतात. त्यामुळे या गोष्टींवरती त्यांनी जे लिहिलं आहे त्यापेक्षा आपलं स्वतःचं निरूपणात्मक चिंतन आणि तुमचं ऐकण्याचं मनन चिंतन या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. नाही तर आपल्याला असं वाटतं की स्त्री कारणे परमार्थ बुडविला म्हणजे आमचं जीवन वाया गेलं का, असा अर्थ मनामध्ये प्रत्येकाच्या निर्माण होतो. म्हणून कधीही सद्ग्रंथ वाचत असताना नकारात्मक विचार यायला नको.
आता याच्यासाठी एक साधं उदाहरण जर पुन्हा सांगायचं, योग वसिष्ठाची जेव्हा सुरुवात केली वाचनाला किंवा सांगायला, निरूपणाला, 2-3 भाग झाल्याबरोबर ते 2-3 साधकांनी असं विचारलं की म्हणजे आमचं आत्तापर्यंतचं जीवन वाया गेलं का? हे आम्ही आत्ता वाचतो, आमचं वय 80 आहे, 80 वर्ष वयाची किती वर्ष आमची राहिली, इतकी वर्ष वाया गेली का? असं त्यांच्या मनात प्रश्न. म्हणजे आपण किती नकारात्मक असतो केव्हाही. त्यावरती मी त्यांना असं उत्तर दिलं की उलट 80 वर्षाची साधना झाली म्हणूनच आपल्याला तो सद्ग्रंथ ऐकण्याची संधी मिळाली, असा अर्थ का काढत नाही? कारण देवाची द्वारी उभा क्षणभरी, जायच्या आधी एक क्षण जरी आपण देवाच्या दारी उभं राहिलो की देवाची संकल्पना आपल्याला कळली. जसं अजामेळ आणि वाल्याचा वाल्मिकी ही सगळी उदाहरणं काय सांगतात? एका क्षणामध्ये भगवत प्राप्ती होऊ शकते, फक्त त्यासाठी प्राधान्यक्रम आपल्या जीवनाचा बदलायला पाहिजे. असं असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जेव्हा देताना असं वाटलं वाया गेला असं पाहण्यापेक्षा इतके दिवसाचं आपलं काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून आपल्या हातामध्ये चांगल्या गोष्टी पडल्या, वाया गेलाच नाही. वाया गेला असता ग्रंथ हातात पडला नसता. इतक्या देवांनी त्या प्रत्येक गोष्टी सहजता केली आहे. देव इतका आपला आहे, देव इतका दयाळू आहे, देव इतका कनवाळू आहे, देव इतका क्षमाशील आहे. कितीही चुका झाल्या तरी तो क्षमा करतो, कितीही करेना. आता तो माझ्याकडे बघतोय ना, हे लेकरू माझं. आईचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आईला कितीही मुलगा वाईट वागला आणि एक क्षण जर त्यांनी पायावर डोकं ठेवलं, आई मी चुकलो म्हटल्याबरोबर आईच्या डोळ्यातून घळघळ पाणी येतं की हा मुलगा आता बरोबर रस्त्याला आलाय, क्षमा करणे हाच माझा धर्म आहे, पृथ्वीचा धर्म क्षमा करणे आहे. मग भगवंताच्याच पासून ही जी निर्मिती असेल तर भगवंत क्षमा कसा करणार नाही? त्यामुळे कोणताही क्षण वाया जात नाही. जो काही संसार झाला सुखाचा झाला, जो काही झाला तो गंगेला मिळाला, पुढेही होणारच आहे, तोही गंगेला मिळणार आहे. फक्त आमची मनस्थिती संसारातून बाजूला निघून प्राधान्यक्रम विवेकाने भगवंताकडे देण्याचा आमचा प्रयत्न राहील. हीच ती साधना असेल. मग तो स्त्रीकारणे परमार्थ बुडवला हे करता आलं नाही, कारण आपण अज्ञानात असतो. त्यांची जी मागची ओवी आहे ना, 40 नंबरची जी ओवी आहे, त्या ठिकाणी मायबाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे काणी, अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला. या स्त्रीपायी अविद्या त्याच्या पदरी आली. जो काही संसार करतोय त्याला खरं ज्ञान होत नाही. खोट्या ज्ञानामध्ये, खोट्या अविद्येत, कुविद्येत तो लडखडून पडला. त्यामुळे त्याला या गोष्टीचा सामना करावा लागतो. कारण पुढे जाऊन हे टिकणारं सुख, कधी बायको जाईल, कधी हा जाईल, हा सुयोग, मग यामुळे त्याचं जीवन संपून जाईल. याच्यात त्याचं वाया गेलं. त्याला मी कोण हे समजलं नाही. स्त्रीकारणे सोडली भक्ती, स्त्रीकारणे सोडली विरक्ती, विरक्त होता आधी, स्त्रीकारणे सायोज्य मुक्ती तेही तुच्छ मानली. खरं म्हणजे इतकं जे दास्यत्व पत्करलंय स्त्रीचं किंवा संसाराचं, सातारकर फार सांगायचे. बाबा मला सातारकर सांगायचे, किती लोकांचे दास झालो आपण. म्हणजे सगळं त्यांनी म्हटलं तसं आपण केलं आहे. कारण आपली पूर्ण समर्पित भावना आपण सगळ्यांच्या ठिकाणी दिली आहे. तू म्हणशील तसं, जेव्हा आपण तू म्हणशील तसं म्हणतो, दुसरा व्यक्ती खुश होतो. पण ते सगळं झाल्यानंतर ते खरं नसतं ना. कोणाच्या ठिकाणी आपण दास्यत्व पत्करलं? समजा आपण बायकोच्या ठिकाणी दास्यत्व पत्करलं, ती टिकाऊ आहे का? नाही. एक दिवस असा येणार आहे की त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा आपली भेट होते तेव्हा ताटातूट होण्याचा दिवससुद्धा ठरलेला असतो. ते कशाला? हे जरी आपल्या दोघांचं द्वैताच्याबद्दल बोललो, आपल्या कायेबद्दल जरी ते म्हणाले, कायेचं किती दास्यत्व पत्करलं. आपल्या शरीराने सांगितलं हे खायचं म्हणजे हेच खायचं, दुसरं खायचं नाही. इतक्या आवडीनिवडी जपल्या शरीराच्या, इतके जिभेचे चोचले पुरवले, इतकं सुंदर राहण्यासाठी प्रयत्न केले, पण ते शरीर तरी टिकलं का? नाही टिकलं. पुढे जाऊन आपल्याला स्पष्ट दिसतं की केस पांढरे झाले आहेत, दात पडले आहेत, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकायला येत नाही. या सगळ्या जेव्हा गोष्टी घडतात तर इतके दिवस हा जो देह पोचला त्याचा काय उपयोग झाला? त्यातून मिळालेला आनंद, सकाळी खाल्ल्याचा आनंद संध्याकाळी टिकत नव्हता, संध्याकाळी पुन्हा खावं लागत होतं. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग आपण म्हटलं की सायोज्य मुक्ती मिळवण्याचं साधन म्हणजे आपलं शरीर होतं. भगवंताच्या सोबत राहायला मिळत आहे. सायोज्य मुक्ती म्हणजे सगळ्यात शेवटची मुक्ती आहे, ज्या ठिकाणी भगवंत आणि मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. अशी जी मुक्ती, शरणागती जर पत्करली तर भगवंत देऊ शकतात. इतक्या वर आपली अवस्था नरदेहाची होऊ शकते. ते बुडवली, त्या गोष्टीला आपण तुच्छ मानलं. ह्या गोष्टी आपण तुच्छ मानून प्राधान्यक्रम आपण संसाराला दिला. संसारात फक्त स्त्री पुरुष हा भेद न करता आपण जे काही शरीराने भोगतो त्या सगळ्या गोष्टी, संसार, ब्रह्मांड, ह्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं. कारण आपल्या डोळ्यांनी जे दिसतं तेच बुद्धीला पटतं आणि जे डोळ्यांनी दिसत नाही ते हृदयाला पटतं, दिसतं, जाणवतं.
जर आज सांगितलं की या ठिकाणी भगवंत आहेत म्हटल्याबरोबर हृदयाला ते एकदम त्या अंगावर रोमांच उठतात. राम येणार आहे ही जी कविता, जे गीत समर्थांनी लिहिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं उद्या मला भगवंताची मूर्ती, कारण प्राधान्यक्रम भगवंत आहे ना त्यांचा, त्यामुळे त्यांना वाटलं एवढं मोठं देऊळ निर्माण झालं. त्याचा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे तो. अतिशय मोठं मंदिर निर्माण केलं त्यांनी, कोणत्याही प्रकारची त्यांना मूर्ती तयार नसताना सुद्धा त्यांनी. आणि मग म्हणाले आता कसं होणार आहे, उद्या मूर्तीची स्थापना करायची, मूर्तीची अजून सोयच झालेली नाही. जेव्हा ते रात्री असे पहुडले होते शांतपणे, अचानक त्यांच्या अंगावर रोमांच उमटले. त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला लागलं. कुठून तरी सुगंध आला चंदनाचा. ते म्हणाले बघा, असं वर्णन जरी केलं तरी आपल्याला कसं होत आहे. समर्थांना अचानक बाहुस्फुरण पावायला लागले. तो व्हिडिओ पहा, यूट्यूबवर आहे माझा. राम येणार आहे त्याचं लेखन पण आहे आणि ते गीत पण आहे. त्यांना जेव्हा रात्री असं वाटायला लागलं अचानकपणे की माझ्या अंगामध्ये रोमांच उमटले आहेत, सगळं माझं असे बाहू असे उभे राहिले ताठ, आणि एकदम हात जोडले त्यांनी, काहीतरी विशेष घडतंय. असं काहीतरी विशेष घडतंय म्हणजे साधना त्या पद्धतीची असल्यामुळे अचानक त्यांना जाणवलं की या नदीकडे जा आणि त्या ठिकाणी तुला मूर्ती मिळेल. आणि सकाळी उठून जेव्हा ते गेले तेव्हा 2 मूर्ती, रामरायांची मूर्ती आणि एक देवीची मूर्ती अशी त्यांना सापडली. असा आनंद झाला असेल. जे मनामध्ये असलं, जे मनी असे ते स्वप्नी दिसे, आणि त्यांना स्वप्नात दिसलं आणि ती मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. राम येणार आहे आणि आला. कसा आला? रात्रीच त्यांना संकेत दिले की उद्या मी येणार आहे. मग अशा प्रकाराने जर सायोज्य मुक्ती जे हवंय ते कल्पतरुप्रम, पण ते दिसत नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडल्या आहे, इतक्या चांगल्या पद्धतीने अनुभवी लोक समजावून सांगतायत. या सगळ्या गोष्टींकडे बुद्धी वळत नाही. तुम्ही विचार करू शकतो आपण की जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीकडे मन जातच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी प्राधान्यक्रमाने ठरवल्या तर कोणताही क्षण असो, आयुष्यातल्या अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा प्राधान्यक्रम जर भगवंत दिला तर भगवंत आपल्याला मुक्त करतो. अशा प्रकारची ग्वाही समर्थ देतात. आपण कशात गुंतलो हे सांगण्यामागे कशात गुंतायला आता नको आहे हा सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. एक स्त्रीचे निगुणे, एका स्त्रीच्या गुणांपायी ब्रह्मांड मानिले ठेंगणे. इतकं मोठं ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाचा कर्ता कोण, या मी कुठून आलो, माझा मी कोण आहे, या सगळ्या गोष्टी एका स्त्रीपायी विसरला. स्त्री ही माया रूप आहे. स्त्री म्हणजे स्त्री या गोष्टीने न घेता स्त्री म्हणजे माया. पण ती माया जी लक्ष्मी आहे ती भगवंताच्या पायाशी बसते. म्हणजे तिला हे लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी माया भगवंताच्या पायी अगदी नतमस्तक होऊन त्यांचे पाय चेपते, याचा अर्थ तिचं स्वतःचं अस्तित्व भगवंताच्या शिवाय काही नाही. मग आपण त्या मायेमध्येच जर अडकलो, त्या लक्ष्मीमध्येच जर अडकलो, तिचं जे काही गुण आहे त्या ऐश्वर्यातच आपण अडकलो तर भगवंताचं जे अद्वैत आपल्याला साधायचं आहे त्याचा आपण अंश आहे, बाकी कशाचा नाही. आईवडिलांच्या पोटी जरी आलो तरी कसा आलो आणि कुणाचा अंश आहो. आपण इथे राहतो, मेल्यानंतर शरीर इथे राहतं, आपण कोण कुठे गेलो हा जोपर्यंत शोध होत नाही तोपर्यंत हे ब्रह्मांड ठेंगणं मानतो, मायेमध्ये अडकतो. जीवलगे ती पिसुणे ऐसी वाटली, आणि जीवलगांच्या पुढे सुद्धा ती स्त्री मोठी वाटायला लागली. आणि या गोष्टींमुळे तो या संसारामध्ये रमून जातो. रमणं झालं, आनंद मिळाला, काही वेळाने त्याला जाणवतं की हा आनंद टिकाऊ नाही. ऐसी अंतरप्रीती जडली. त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत, ते चपकल बसतायत अगदी. ऐसी अंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली. एक उदाहरण, आपण MSc किंवा आपल्या शिक्षणासाठी जे काही आपण शिकलो त्यासाठी 5 वर्ष वाया घालवली, आणि समजा काही कारणाने आपल्याला शेवटची परीक्षा जर देता आली नाही, आपल्या परीक्षेला जर आपली अडचण आली, आपला अपघात झाला, आपण आजारी पडलो आणि आपण जर ती परीक्षा देऊ शकलो नाही तर किती दुःख होईल. अशा प्रकारचं दुःख त्याला असं होतं. ऐसी अंतरप्रीती जडली, इतकं सगळं त्या संसारासाठी केलं तेव्हा ते मरूनही गेली. आणि एक दिवस असा आला, एक मिनिट मी पंखा लावते बोलते, आणि इतका सगळा वेळ आपण त्यासाठी वाया घालवला. किती तन मन धन, ज्यासाठी जीवलग सोडले, ज्यासाठी अंतर्मन सांगत होतं स्वधर्म हा होता की या स्वधर्मामध्ये मला ह्या गोष्टी नको होत्या, हे मन मला सांगत होतं, हे सगळं तिच्यासाठी वाया घालवलं. आणि एक दिवस असा झाला, स्त्री मरून गेली. आता किती रडेल तो. जशी आईच्या वेळी रडला तसा त्या स्त्रीसाठी रडला.
स्त्री म्हणजे पुरुषासाठी रडली. कोणाच्याही बाबतीत हा नियम लागू आहे. तो म्हणतात आहे की ऐसी अंतरप्रीती जडली, ज्यामुळे मी त्यांना सगळं सगळं दिलं, तन मन धन अर्पण केलं, त्यासाठी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ वाया घालवला आणि हे सगळं करून ती मरून गेली. अकस्मात भार्या माझी मरून गेली. ऐसी अंतरप्रीती जडली, सरस्वाची सांडी केली, तव ते मरोन गेली. अकस्मात भार्या, माझी भार्या अकस्मात मरून गेली. म्हणजे इतके दिवसाचे कष्ट त्याचे वाया गेले आणि एका क्षणात त्याची भार्या निघून गेली. मग तेणे मनी शोक वाढला. त्यांनी आता पुन्हा खरं दुःख, आता मगाचं खरं सुख होतं जे तिच्यापासून मिळत होतं ते त्याला खरं सुख वाटत होतं, आता खऱ्या दुःखात तो डुबला असं त्याला वाटलं. मग आता या ठिकाणी आपण असा विचार करायचा, आपण मननचिंतन असं करायचं की तेही खरं नव्हतं आणि हेही खरं नव्हतं. सुख दुःखांमध्ये दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही, कारण ते सगळं शरीराशी संबंधित आहे, पंचमहाभूतांशी संबंधित आहे, आत्म्याशी नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणी. मग तो कधीही मरत नाही. आत्मा हा कधी मरत नाही. ती जरी गेली असली तरी तिचा आत्मा अमर आहे. त्यामुळे त्याला आता वाटायला लागलं हे दुःख खरं आहे. तेणे मनी शोक वाढला म्हणे घोर घात झाला. आता काय ऊर बडवून रडतोय, या दुःखामध्ये तो बुडून गेलाय. ऊर बडवून जेव्हा रडतो, आता कैचा बुडाला संसार माझा. आणि मी ज्यासाठी एवढं आयुष्य घालवलं, एखाद्याने घर बांधण्यासाठी पैसा जमवला, आयुष्यभर कष्ट केले, आणि जर समजा ते भूकंपामध्ये किंवा एखाद्या नैसर्गिक याच्यामध्ये जर त्याचं वाहून गेलं घर, त्याला कसं दुःख होईल. या अशा प्रकारचे अनेक प्रकारचे दुःख माणूस संसारामध्ये भोगतो. आता ही स्त्री आणि पुरुष ही जी संकल्पना त्यांनी सांगितली ते एक सिम्बॉलिक आहे. या सगळं उदाहरणादाखल त्यांनी दिलं आहे की अशा प्रकारचं दुःख आनंदातूनच निर्माण होतं. जितका आनंद जास्त घेतला तितकं जास्त दुःख त्याच्या पदरी पडतं. त्यापेक्षा नियंत्रित आनंद घेतला असता तर नियंत्रित दुःख झालं असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पूर्णच्या पूर्ण त्याच्यात डुबलो, पूर्णच्या पूर्ण पैसा आणि बुद्धी, मन, हृदय सगळं तिला दिलं. मग हृदयाचे तुकडे तुकडे झाले आणि दुःख झालं. या सगळ्या गोष्टी घडल्या. हे सगळं अतिशय सुंदर वर्णन त्याच्या जन्मापासूनचं या स्वगुण परीक्षा मध्ये समर्थांनी केलं आहे. जीवलगांचा सोडीला संघ आता आठवत आहे. 2 मिनटं जेव्हा तो शांत बसतो, भार्या गेलेली आहे, मग तो म्हणतो जीवलगांचा सोडीला संघ. अरे हिच्या पायी मी जीवलगांना सोडलं. म्हणजे काय काय केलं मी माझ्या जीवनामध्ये ह्या बाईसाठी, या संसारासाठी मी कोणती ॲडजस्टमेंट केली आहे, कोणत्या गोष्टी अशा केल्या आहेत की ज्या मला करायला नको होत्या. एखादा व्यक्ती आईवडिलांना सोडून जर परदेशात निघून गेला, अतिशय उत्तम त्याचं परदेशात राहणं होतं, अतिशय चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनात घडतात, पण केव्हा तरी एखाद्या वेळेस बुद्धीमध्ये जर त्याच्या आलं की आपण आयुष्यात कोणतं कर्तव्य करू शकलो नाही, आपण भारत मातेचं ऋण फेडू शकलो नाही, आपण आईवडिलांचं ऋण फेडू शकलो नाही, असा एक पुसटचा जरी क्षण त्याच्या मनामध्ये आला तर त्याला इतकं भोगलेलं जे सुख आहे परदेशातलं ते एका क्षणात निघून जाऊ शकतं. कारण एकदा का ते मनात आलं की ते मनाला पोखरतं. अशा कोणत्याही प्रकारचं दुःख त्याला होऊ शकतं. त्यापेक्षा कर्मामध्ये आणि मायेमध्ये असं कमलपत्रासारखं जगायला शिकायला पाहिजे. म्हणजे त्याचं दुःख मनापर्यंत पोचत नाही. मनाचं ते दुःख असतं ते मनापर्यंत राहतं, हृदयापर्यंत ते पोचत नाही. एक व्यक्ती अशी होती की ज्यांच्याकडे सोन्याची चोरी झाली, गेले असतील 10-20 तोळे सोनं. 10 वेळ सोनं गेलं हे ऐकल्याबरोबर त्याच क्षणी तिचा प्राण गेला. राहिली सायोज्य मुक्ती बाजूला. प्राण गेला. इतका जोरात धक्का बसला या सगळ्या गोष्टीचा. शॉक ॲब्सॉर्बरच नाही. आपल्याला कोणता शॉक कशाच्या प्रकारचा आहे, कशामध्ये गुंतलो आहे आपण, हे जे दुःख सहन झालं नाही त्या व्यक्तीला आणि मरून गेली. राहिलं ना सगळं आयुष्य, पुन्हा जन्माला येणे आहेच. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी किती नश्वर आहेत हे जर समजून घेतलं तर तेणे मनी शोक वाढला म्हणे घोर घात झाला. आता कैचा बुडाला संसार माझा. जीवलगांचा सोडीला संग, अवचिता झाला घरभंग. आता करू माया त्याग म्हणे दुःखे. आता तो म्हणतो मायेचा त्याग करतो. हे जर त्याचं उदाहरण आपण आधी ऐकलं असतं, ज्या नवीन पिढीने ऐकलं असतं, तर त्यांनी त्यातलं मन कमी केलं असतं. कर्तव्य करायचंच आहे, या सगळ्या माया त्याग करायचा आहे म्हणा. आता ही माया खोटी आहे, सगळा संसार खोटा आहे, हे उद्वेगातून आलेलं दुःख समर्थांना अपेक्षित नाही. उद्वेग नको आहे. जसं आपण काल सांगितलं, झाडावरचं पान जसं आपोआप गळून जातं तसं विवेक जागृत व्हायला पाहिजे आणि मनामध्ये वैराग्य यायला पाहिजे. त्रासाने नाही. माझी बायको
देवानी मारून टाकली, माझ्यावर दैवानी घाला घातला, या सगळ्या दोषारोपणातून तो कधीही मुक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. जे घडलं त्याचा स्वीकार जरी करता आला या ठिकाणी, पण तो करता येत नाही. कारण ज्यासाठी आयुष्य घालवलं तो शून्य होतो. ती गोष्ट शून्य झाल्यावर त्यावरती मात करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण मन त्याच्यामध्ये इतकं लडबडून गेलं आहे की त्या मनाला बाहेर काढणं त्यातून केवळ अशक्य आहे. त्यामुळे जीवलगांचा सोडिला संग, अवचिता झाला घरभंग, आता करू माया त्याग म्हणे दुःखे. दुःखाने म्हणतोय आता मायेचा त्याग करू, या त्यागाला अर्थ नाही. मला सगळं मिळत नाही आता म्हणून त्याग करणे, या त्यागाला त्याग म्हणणार नाही. आणि तो करूही शकणार नाही, कारण त्याचं मन सारखं त्या जुन्या गोष्टींमध्येच गुंतून राहणार आहे. स्त्री घेऊन आडवी, मग त्या आडव्या स्त्रीला घेतलंय हातामध्ये आणि आडवी स्त्री म्हणजे गेलेली स्त्री हातात घेतली. ऊर बडवी पोट बडवी, ऊर बडवी पोट बडवी. ऊर बडवतोय, पोट बडवतोय, नुसता धिंगाणा घालतोय, अक्रस्ताळेपणा करतोय. कारण त्याचं मन त्यातून निघू शकत नाही. तिचा जो शव बघितलं, जेव्हा शव तिचं दिसतंय त्यावेळी त्या गोष्टी तिला सहन होणे केवळ त्याला अशक्य आहे. आणि ऊर बडवून पोट बडवून तो रडतोय. लाज सांडून गौरवी, लाज सांडली आहे त्यांनी सगळ्या प्रकारची. तसंही लग्न झाल्यापासून, विवाह आईवडिलांनी केल्यापासून त्यांनी कोणत्याही प्रकारचं मनावर नियंत्रण, वागण्यावर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण ठेवलेलं नाही. नुसतं स्त्रीपायी त्यांनी सगळं आपलं आयुष्य व्यर्थ घालवलं आहे. आणि आता तर तो तिचं इतकं कौतुक करतोय की पुरुषाचा हा स्वभाव नाही. पुरुषाचा स्वभाव इतका कोणामध्ये गुंतण्याचा नसून सुद्धा लाज सोडून प्रत्येकाजवळ तिचा कौतुक करतोय. आणि त्यामध्ये तो इतका अडकलाय की त्यातून बाहेर येणं केवळ अशक्य आहे. स्त्री घेऊन आडवी, उर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी, लोका देखत. लोका देखत हे जर समर्थांनी आणि सज्जनांनी किंवा ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना जाणते लोक आहेत, त्या लोकांना खरंच हसत असू. आपण जेव्हा या गोष्टी चुका करतो, असं जेव्हा दुःखात बुडतो, तेव्हा सगळे आपले सद्गुरू संत सज्जन हसत असतील, म्हणत असतील, बाबा मी याच्यासाठी किती वेळा तुला सांगितलंय या सगळ्या गोष्टी, पण तुला पटतच नाही. आता हातचं जेव्हा निघून गेलं तेव्हा तुला आता कळतंय का की आम्ही जे सांगतोय ते खरं आहे. जसं आपण म्हणतो लहानपणी ऐकलेल्या गोष्टी नंतर जशा आठवतात तसे ह्या गोष्टी त्याला सुखाने जगू देत नाही. मग आठवल्यानंतर तेच मन, ज्या मनाने त्याला याच्यात गुंतवलं तेच मन त्याला त्रास देतं आणि म्हणतं, बघ ती गेली आता काय करशील, ती गेली आता काय करशील. त्या मनानेच त्याला गुंतवलं आणि मनानेच त्याला त्रास दिला. म्हणून एक अतिशय मोठं आर्टिकल मी लिहिलं की मन आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. जर आपण त्याला मनासारखं वागू दिलं तर सगळ्यात मोठा शत्रू आपलं मन आहे. हृदयाचं ऐकायला लावलं, आतमधल्या आतमध्ये संवाद केला आणि जसं हृदय म्हणतंय तसं जर मनाला बुद्धीला ऐकायला लावलं मनाच्या श्लोकांप्रमाणे, तर आपल्याला आत्मारामाची प्राप्ती होऊ शकते. दासबोध वाचून या तिन्ही गोष्टी एकत्र करून आपण जीवन जगू शकतो. स्त्री घेऊन आडवी, उर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी, लोका देखता. लोकांच्या देखत माणसं कधी बोलत नाहीत, पुरुष कधी बोलत नाहीत, पण लाज सोडलेला माणूस बायकोचं कौतुक करत 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 स्वतःचं ऊर आणि पोट बडवत 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 रडतो. किती हा असा सोहळा बघणं म्हणजे सगळं हास्यास्पद आहे असं मोठ्या लोकांना वाटतं की त्याचं खरं आयुष्य गेलं आहे त्याच्यामध्ये, पण इतरांना वाटतं याच्यात काय एवढं. असं तर होतच असतं. या गोष्टी काही तुम्हाला माहिती नव्हत्या. सगळे काही अमरपट्टा घेऊन आले आहेत, कुणी ना कुणी जाणार आहे, हे जर तुम्हाला माहिती होतं त्यात का रमलात तुम्ही, असे संत सज्जन आपल्याला प्रश्न विचारतात. निदान आता तरी जागृत व्हा. म्हणे माझे बुडाले घर. सगळं घर आहे, दार आहे, मुलं आहे, संसार आहे, पैसा आहे, पण बायको नाही. तो म्हणतो माझं घरच बुडालं. बायको गेली म्हणजे माझं घर बुडालं. आता न करी हा संसार, आता मी संसार करत नाही. आलं वैराग्य. कोणत्या प्रकारचं वैराग्य? स्मशान वैराग्य याला म्हणतात. मनापासून वैराग्य नसतं. मनाला सगळे भोग भोगायचे आहेत, तिच्यासोबत राहायचं आहे, तिच्यासोबतचा आनंद उपभोगायचा आहे, पण आता मला वैराग्य आलं आहे, मला या गोष्टींचा तिरस्कार आहे, मी संसार करणार नाही. या वरवरच्या गोष्टी रागाने स्मशान वैराग्यातून तो बोलतो. प्रत्येक व्यक्तीला वैराग्य आणि स्मशान वैराग्य. स्मशानात गेलेले लोक सगळे म्हणतात हा संसार खोटा आहे, एक दिवस सगळ्यांना जायचं आहे, घरी आल्याबरोबर पुन्हा संसारामध्ये मन रमतं. या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते सत्य आपण बघून आलो तरी ते सत्य पुन्हा विसरतो आणि या ठिकाणी जसं काही आपण अमरपट्टा घेऊन आलो आहे जन्माला, अशा प्रकारचं जीवन आपण पुन्हा सुरू करतो. मग स्त्री म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. इतका 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 दुःखाने आक्रंदला
इतका जोरजोरात रडायला लागला, छाती पिटायला लागला, ऊर बडवून रडायला लागला. आता आपण जरी असा विचार केला या ठिकाणी, आपण अगदी सर्वसामान्य अज्ञानी जीव, संसारात होरपळलेले प्रत्येक जीव, आपल्याला सुद्धा हसू येतं. खरंच असं घडलं आहे, असंच आपण त्यामध्ये रमलो आहे. प्रत्येक जीव असा त्यामध्ये रमतो आणि गेल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा दिसत नाही. फोटोकडे बघून बघून रडतो. त्या फोटोत ती व्यक्ती आपल्याजवळ येत नाही. हे सगळं कळल्यानंतर काहीच आपल्या हातात शिल्लक राहत नाही. मग याची कल्पना आधीच देत आहेत सगळे संत सज्जन, तर त्याची का घेऊ नये. तेणे जीव वाराया वेगला आणि मग सर्वस्वाचा उभं आला. मग त्याला सर्वस्वाचा उभं आला. मग मला स्त्री नाही ना, मग संसार एक आहे. हाही अतिरेकच आहे. का बरं कर्तव्य करायला नको? त्यांची मुलं बाळ आहेत, घर आहे, संसार आहे, ते नको करायला. मग सर्वस्वाचा उभं आला. तेणे दुःखे झाला जोगी का महात्मा. मग तर जोगी व्हायला तयार आहे, महात्मा व्हायला तयार आहे. आता असा महात्मा खरा महात्मा असेल का, आपण विचार करू. हा महात्मा होतो, जोगी होतो आणि सगळ्यांना सांगत सुटतो की संसार असार आहे, संसार खोटा आहे. कारण स्वतः सगळं भोगलं, आता दुःख सहन होत नाही, त्यामुळे तो कशाला लागला, वैराग्याला लागल्यासारखा भास होतो. हा सुद्धा खोटा आहे. हे सुद्धा वैराग्य त्याचं स्मशान वैराग्य आहे. आणि तो ओरडतो, जोगी बनू का महात्मा बनू, मोठा बनू. सगळं झाल्यानंतर जेव्हा हे दुःख होतं तेव्हा तो अगदी वेगळा विचार आता करायला लागतो. तेणे जीव का ते निघून जाणे चुकले. मग तो म्हणतो नाही, पुन्हा स्वतः विचार करतो. वैराग्य काही काळच असतं, 1-1.25 महिना त्याचं वैराग्य टिकतं. तो म्हणतो जाऊ दे, एक झालं तर झालं, आपण दुसरं लग्न करू. म्हणजे लग्नातच आणि आपल्या शरीराच्या मिळणाऱ्या आनंदातच त्याला खरं सुख वाटतंय असं समर्थ म्हणतायत. जोपर्यंत त्याला स्वतःचं शरीर साथ देत नाही तोपर्यंत तो शरीराचाच विचार करतो. मगाशी काय म्हणाला, तेणे दुःखे झाला जोगी का महात्मा. जोगी बनू महात्मा बनू निघून जाऊ नाही गेला. पुन्हा विचार केला, अरे एक गेली म्हणून काय झालं, ती टिकली नाही म्हणून दुसरी करायची नाही का. म्हणून त्यांनी दुसरी, म्हणजे त्या बायकोवरचं प्रेम खरं होतं का, त्या आईवरचं प्रेम खरं होतं का, मुलांवरचं प्रेम खरं होतं का. कारण जेव्हा बायको गेली, मुलाबाळांना सोडून संसार सोडायला सुद्धा तो तयार होता. भाऊबंधांना तर त्यांनी आधीच सोडलं, आईवडिलांनाही त्यांनी सोडलं आणि बायकोलाही तो मनाने आता म्हणतोय माझ्या शरीराला महत्त्व जास्त आहे, त्याच्या माझ्या शरीराला सुख हवं आहे. मग त्या बाईवरचं जे प्रेम होतं ते प्रेम खरं होतं का. ती मेली, तिला आडवं घेतलंय हातावर, ऊर बडवून रडला, सगळं झालं. पण 1-1.25 महिन्यातच त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला सुख मिळवावंच लागणार आहे. हे सुख म्हणजे मला आवश्यक आहे, माझं शरीर तिच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून पुन्हा स्त्री करण्याचा विचार केला. आणि तेणे का ते निघून जाणे चुकले. कोणाचं चुकलंय म्हणतो, कारण तेवढं ज्ञान आता आलंय. तेवढं ज्ञान, कामापुरतं ज्ञान, उथळ पाण्याला खळखळाट पार, कामापुरतं ज्ञान आलंय. कोण टिकलंय, कोण संसारामध्ये टिकलंय असा विचार करून दुसरी करून आणू. आपण आहे जीवात जीव, तोपर्यंत आपण आनंद घेऊ शकतो असा विचार करून. म्हणजे त्या स्त्रीवर असलेलं प्रेम खरं होतं का, हा एक अतिशय मोठा प्रश्न मनात निर्माण झाला. कारण ते प्रेम खरं नव्हतं, शरीराचं प्रेम होतं. त्यासाठी आईवडील सोडले बिचाऱ्यांनी. आईवडिलांनी काय केलं, ते सगळं सोडलं. त्या स्त्रीवर प्रेम, त्या स्त्रीलाही वाटलं फक्त माझ्यावर प्रेम आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं आहे का सांग बरं. ती पण म्हणायची तुमच्याशिवाय कोणी नाही. एक दिवस निघून गेली. हे सगळं असूनसुद्धा ती स्त्रीसुद्धा खरी नव्हती. त्या स्त्रीचं प्रेम खरं नव्हतं, कारण याचं प्रेम स्वतःच्या शरीरावर होतं, तिच्यावर नव्हतं. जे शरीर सुख मिळत होतं त्यामुळे तिच्यासाठी तो झुरत होता, झुरणी लागला, आता दुःखी झाला. बस 1.25 महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला का ते निघून जाणे चुकले. पुन्हा मागू ते लग्न केले, पुन्हा लग्न केलं. तेणे अत्यंतची मग्न झाले, पुन्हा रमला. आता लहान मुलं तरी खेळणी थोड्या वेळात टाकून देतात, पण आपण शेवटपर्यंत मोठे झाल्यानंतर, तरुण झाल्यानंतर मनाचा पगडा इतका पक्का असतो, ह्याच्यातच सुख आहे म्हटल्यावर तरी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर द्वितीय संबंधामध्ये बाकी पुन्हा आनंदी झाला. मग जो पहिला संबंध खोटा होता, जो 20-25 वर्षाचा संसार झाला तो खोटा होता का, काळ वाया गेला. पुन्हा शरीराला महत्त्व, प्राधान्यक्रम अजूनपर्यंत विवेकाला दिला गेला नाही. आताही जर या ठिकाणी त्याची स्त्री गेली, त्याही क्षणी जर तो जागृत झाला असता तर कदाचित त्याला भक्तिमार्ग सापडला असता. पण अजूनही त्या मनावर त्याचं नियंत्रण नाही आणि त्याने दुसरा संबंध केला. दुसऱ्या संबंधामध्ये तो पुन्हा तितकाच रमला जेवढा पहिला संबंधात तो रमत होता. नंतर झाला द्वितीय संबंध. आता दुसरा संबंध झाला. सवेची मांडीला आनंद, आनंदी आनंद पुन्हा घरामध्ये आला.
पुन्हा एक आपल्या शरीराला त्याला आनंद मिळाला, मन त्याचं स्थिर झालं, हृदय त्याचं खुश झालं की चला ह्याच्यातच तर खरं सुख आहे. सुख शोधतोय कुठे आपण आणि मिळालं ना. जी घरात ती व्यक्ती आली त्यापासून त्याला पुन्हा पहिल्या व्यक्तीसारखंच सुख मिळायला लागल्याबरोबर सगळीकडे आनंदी आनंद झाला. पुन्हा अडकला ना मायेमध्ये. या ठिकाणी खाली एक कंसामध्ये लिहायला पाहिजे, तो जो सुखामध्ये अडकतो, सुख जो भोगतोय तो पुन्हा आनंदात अडकलाय. जसा भ्रमर, त्या भ्रमराचं उदाहरण देताना संध्याकाळ झाली की भ्रमराला माहिती असतं की संध्याकाळ झाली की कमळ कोमेजणार आहे, तरीसुद्धा मग चाकत 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 राहतो. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की कमळ बंद होतं, भ्रमर आतमध्ये मरून जातो. जो उडू शकला असता, जो मुक्त झाला असता, तो लोभामध्ये अडकतो आणि कमळ बंद झालं तरीसुद्धा तो आत राहतो आणि कमळ बंद झाल्यामुळे मरून जातो. तसं काळाने याला खाऊन टाकेपर्यंत आनंद हाच आहे असा गृहीत धरून तो जगतो. झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध. श्रोत्यांनी आता सावध व्हायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती सूत्ररूपाने सांगितल्या आणि त्या सगळ्या खरंच मनाला पटल्या. किती पटल्या ह्या गोष्टी. असंच घडलंय प्रत्येक सामान्य जीवाच्या बाबतीत. असं घडलंय हे अमान्य करताच येणार नाही आता, कारण असं घडलंय. आपण सुद्धा रमतो. रमायला नको फक्त एवढी काळजी घेण्यासाठी ते म्हणतात श्रोते व्हावे सावध. रमलो ते खोटं नाही, रमतो तेही खोटं नाही, पण आता सावधपणे ऐका. याची फोलता काय आहे, याच्यात कमतरता काय आहे, तुम्ही कशापासून दूर जाताय, तुम्हाला संबंध कोणता महत्त्वाचा आहे, भगवत प्राप्ती तुमचं ध्येय त्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे. पुढले समासी सांगितलं आहे. झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध. पुढले समासी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास तिसरा, स्वगुण परीक्षा ब. ही स्वगुण परीक्षा अ वर आपण बोललो आतापर्यंत, गर्भवासापासून लग्नापर्यंत. आणि लग्न एक झालं. लग्न एक झाल्यानंतर त्याची कामिनी मरून गेली अचानक आणि मग त्यांनी दुसरं लग्न केलं. ते म्हणजे कामिनी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यातलं मन काही बाजूला केलं नाही, प्राधान्यक्रम त्यांनी बदलला नाही आणि दुसऱ्या लग्नामध्ये तो अडकला. सगळीकडे पुन्हा आनंदी आनंद झाला. समास तिसरा, द्वितीय संबंध झाला. दुःख मागील विसरला. ती जी रडत होती, धाय मुकलून जो रडत होता तो बायकोला मांडीवर घेऊन, ते विसरला. विस्मरणाचं कसं दिलंय बघा देवानी. गर्भवासातले अतिशय छानपणे विसरला. 3 वर्षाचंही विसरला. सगळे दुःख विसरतोय. मागील विसरला. सुख मानून राहिला संसाराचे. पुन्हा संसारामध्ये सुख आहे हे मानू लागला. या सगळ्या गोष्टी खरंच सर्वसाधारण जीवांनी सगळ्या अनुभवल्या आहेत. अनुभवतो आहे आपण आणि हे सगळं पटतंय. कसं लिहिलं असेल समर्थांनी या सगळ्या जीवनाचा आराखडाच त्यांनी जवळपास मांडला आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये आल्या आहेत. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा. आता त्यांनी झाला अत्यंत कृपण, जरा दुष्ट झालाय. पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा. असं वाटायला लागलं की ती मागचं आठवत आहे, थोडंसं मागचं आठवत आहे आणि त्यामुळे मग जेवायचं नाही, खायचं नाही, थोडा त्रास होतोय मनाला, थोडा दुष्टपणा आला. कारण पहिला अनुभव तो विसरला नाही. कदा कल्पांती नवेची, सांचिलेची पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना. जे त्यांनी मागे केलं त्याच चुका तो पुन्हा करायला लागला, ज्या करायला नको. ज्या ठिकाणी कदा कल्पांती नवेची, कधीही विचार वेगळे न करता, साचिलेची पुन्हा साची, जे केलंय तेच केलं. अंतरी असेल कैची सद्वासना. त्यामुळे चांगली वासना नाही, पुन्हा ती दुर्वासना, पुन्हा ती शरीराची वासना, पुन्हा शरीराला खुश करणं, पुन्हा शरीराला प्राधान्य देणं आणि ब्रह्मांडाचा विचार न करता मायेचा विचार करणं. त्यात स्वय धर्म न करी, कोणत्याही प्रकारचा धर्म नाही. नवीन नवरीला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न, धर्मकर्त्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधूजनांची. आणि त्याला जो दुसऱ्यांदा मिळाला ना आनंद, बघा मी कशी मात केली माझ्या जीवनावर, माझ्या प्रारब्धावर मी कशी मात केली. माझी एक जरी बायको गेली तरी सुख माझं कमी नाही झालं, मला दुसरं सुख मिळालं आहे. मग धर्म नाही करणार, याचं कारण काहीही न करता मला दुसरं सुख मिळालं आहे आणि त्याच्यात मी आनंदी आहे, असा त्याचा जो भ्रम आहे, त्याला अभिमान होतो की मला जे मिळालं होतं आहे खरं. ह्या पण गोष्टी घडतात. जेव्हा आपण स्वतःचा अनुभव घेतो, अचानकप्रमाणे जे आपल्याला हवं आहे ते मिळालं तर आपल्याला एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो. मग कोणताही धर्म करण्याचं कारण राहत नाही, कारण मला जे पाहिजे ते मिळालं आहे. बुद्धी म्हणते हेच सगळं खरं आहे, हे जे तुला आनंद मिळतोय तो खरं धर्मकर्त्याला पण मानत नाही. जो धर्मकर्ता ब्राह्मण आहे, जे काही संत सज्जन आहे त्याला मानत नाही. सर्व काळ निंदा करी साधूजनांची. आणि साधूजनांनी काय मिळवलं आहे?
ते असं वैराग्य काय कामाचं आहे? बघा, मी कशी प्रारब्धावर मात केली, एक गेली तरी दुसरी मिळाली. म्हणजे फक्त स्त्रीच्या बाबतीत न बोलता हे जरी हरलो तरी मी हरलो नाही असं म्हणत पुन्हा पुन्हा संसारामध्ये गुंततोय व्यक्ती. नुसतं नवरा बायको आणि संसार हाच विचार नाही. एखाद्या वेळेस इतका मोठा झटका भगवंत आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळतो, तरी त्या झटक्यातून न सावरता पुन्हा तीच चूक जर व्यक्तीने केली तर तसा तो असा वागतोय व्यक्ती, स्वय धर्म न करी धर्म करत्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधूजनांची. आणि सतत तो साधूजनांची निंदा करतो. 5 ओव्या वाजते आणि थांबते. तेणे तेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत, मुंगी मुखीचे ते सीत, तेही वाचून सांची श्रीराम. स्वये पुण्य करवे ना, केले तरी देखवे ना, उपहास्य करी मना नये म्हणोनी श्रीराम. देवा भक्तास उच्छेदी, अंगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्द अंतरभेदी, प्राणी मात्रांचे श्रीराम. नीती सांडून मागे अनितीने वार्तो लागे, गर्भ धरून फुगे सर्व काळ श्रीराम. पूर्वजास सिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुळदैवत ठाकिले कोणे परी श्रीराम. अक्षत भरिली भाणा, तुझा ब्राह्मण मेवणा, आला होता पाहुणा, स्त्रिये समूळ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. म्हणा मीरा ते. झाले साधना. माझाच आवाज यायला का पण? हो हो, येतो येतो. कशामुळं? नाही, बोला ना बोला. बोलू का? हा हा, सुरू. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सोडाले, सहज अनुर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे विवेक जाणावे, प्रत्येक पुण्येशी वानावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्योपावा श्रीराम. देहेत 5 भूताचा, कर्तात्मा तेथीचा, आणि कवित प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरानुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, रामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदि भाव्यं, हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्थं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं,
भक्ति श्रद्धा भाव समेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्याता पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।